बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणातून शिवनी आरमाड या गावातील शेतकऱ्यांसह परिसरातील 14 गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावं त्यासाठी राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी 13 मार्च 2025 रोजी बलिदान दिले होते। कैलास नागरे यांनी लिहून ठेवल्या सुसाईड नोटप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारण्याचं आश्वासन दिलं होतं। या घटनेला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे, मात्र अजूनही त्या आश्वासनाची पूर्तता झाली नसून सरकारला पूर्णपणे विसर पडल्याची खंत कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। घरातील कर्ता पुरुष गेल्याने हे कुटुंब आता आर्थिक विवंचनेत आहे। आता याच्यामध्ये मुळातच त्यांची जी मागणी होती ती जागा कॅचमेंट एरियापासून 8 किलोमीटर दूर होती आणि आताच हे जे काही पाणी उपलब्ध आहे हे तुटीचं आहे। म्हणजे या ठिकाणी 19,000 हेक्टरला सिंचन मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून हा प्रकल्पाची सुरुवात झाली। कॅचमेंट एरियामध्ये 19,000च्या ऐवजी 7,000 हेक्टरलाच केवळ सिंचन मिळत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तूट आहे आणि ही तूट असताना 8 किलोमीटर दूर ते पाणी नेणं हे शक्य नव्हतं। या संदर्भात यापूर्वी देखील 3 वेळा त्यांनी आंदोलन केलं, त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांचं समाधान झालं। आताही ते त्या ठिकाणी उपोषणाला बसले। पालकमंत्र्यांनी जाऊन उपोषण सोडवलं आणि उपोषण सुटल्यानंतर त्यांनी ते मान्यही केलं। त्यांना हे आश्वासन देण्यात आलं की हे पाणी पोचू शकत नाही, पण वैनगंगा नळगंगा प्रकल्पामुळे अधिकचं पाणी जे मिळणार आहे ते पाणी आपल्या भागात येणार आहे, त्याच्यामुळे त्यावेळेस तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। आता कॅचमेंट एरियातच पाणी नाही तर 8 किलोमीटर दूर हे पाणी नेता येत नाही। त्यांनी तसं मान्यही केलं, पण दुर्दैवाने त्यानंतर त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली, त्यांनी आत्महत्या केली। त्याच्यामध्ये त्यांनी 3-4 गोष्टी लिहिल्या आहेत। त्यात एक त्यांनी आव्हान केलं आहे की आमच्या भागामध्ये पाण्याची समस्या आपण सोडवावी, आमच्या भागात पाणी आणावं। त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की नळगंगा वैनगंगानी तर ते येईल, पण अजून काही पर्याय असतील तर ते पर्याय देखील आम्ही पाहतो। आत्ता तरी असे कुठलेही पर्याय हे त्या ठिकाणी दिसत नाहीयेत, त्यामुळे त्या संदर्भातली कारवाई आम्ही करू। दुसरं त्यांनी सांगितलं आहे की माझे जे जमिनीचे वाद आहेत ते वाद सोडवण्यामध्ये मदत करावी, तर ते कोर्टामध्ये चाललेले आहेत, त्यांच्या चुलत भावासोबतच चाललेले आहेत, तर ते कसे सोडवता येतील हा प्रयत्न आपण करू। तिसरी त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली की माझ्या मुलांचा सांभाळ हा त्या ठिकाणी सरकारने करावा। निश्चितपणे त्यांच्या मुलांना दत्तक घेऊन आणि त्यांचं पुढचं शिक्षण वगैरे योग्य प्रकारे झालं पाहिजे याची व्यवस्था ही सरकारच्या वतीनं किंवा आम्ही पर्सनली त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करू। आम्हाला शासनात 3 कबूल केले त्यांनी, मुलं दत्तक घेऊ, 50 लाख रुपये देऊ आणि मुलीला सरकारी नोकरी देऊ। पण आम्ही त्यांना म्हटलं की मुलगा सरकारी नोकरी नको आम्हाला, कारण आम्हाला फक्त पोलीस पाटलाची नोकरी दिली तर फार चांगलं होईल, आमचं घरदार चालेल, मुलं शिक्षण चालत। त्या 3 मागण्यामधून त्यांनी एकही मागणी आमची पूर्ण केली नाही आतापर्यंत। आमचा मुलगा 12 गावच्या पाण्याकरता शहीद झाला, काही कर्जबाजारी नव्हता। तुमची मागणी काय असणार आहे? आता मागणी आमच्या फक्त मुलीला पोलीस पाटलाची नोकरी द्यावी आणि 50 लाख रुपये द्यावे, मुलाच्या शिक्षणाकरता 50 लाख रुपये त्यांनी द्यावे, म्हणजे आमच्या 3 मुलाचे शिक्षण होऊ शकते। 3 आश्वासनं दिली, त्यातलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही। शासनाकडून किंवा मुख्यमंत्र्यांचं पत्र पाठवलं आम्ही, त्यांच्याकडून काही आल्यानंतर देऊ, आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट नाकारलं की मी असं विधानसभेत बोललोच नाही, आणि माझ्याकडे ती व्हिडिओ क्लिप सुद्धा आहे, पण त्यांनी स्पष्ट नाकारलं की मी असं विधानसभेत बोललोच नाही। मी विधानसभेत बोललो असतो तर मी ते पूर्ण केलं असतं, पण त्यांनी विधानसभेमध्ये जाहीर केलेलं आहे, पूर्ण न्यूजवर, चॅनलवर, पेपरवर सुद्धा आले, माझ्याकडे व्हिडिओ क्लिप सुद्धा आहे विधानसभा मधली। माझी एवढीच मागणी आहे की मला एक पोलीस पाटलाची नोकरी द्यावी आणि मुलांच्या शिक्षणासाठी, जेणेकरून त्यांचं भविष्य चांगलं घडवता येईल। जे त्यांच्या वडिलांनी घडवलं असतं त्याच्यात मला काही त्रास झाला नसता, त्यांचे वडील असते त्यांनी सर्व केलं असतं, पण माझ्याकडून तेवढं होणार नाही। म्हणून शासनाने, आणि ते बोलले सुद्धा की मुलं दत्तक घेऊ, आम्ही त्यांचं शिक्षण पूर्ण करू, त्यासाठी मला त्यांनी 50 लाख रुपये मदत करावी। त्यांना जर विसर पडला नसता तर त्यांनी आतापर्यंत पूर्ण केलं असतं, कारण त्यांनी जे बलिदान दिले ते काही स्वतः वैयक्तिक याच्यासाठी दिलं नाही, त्याच्यात काही वैयक्तिक स्वार्थही नव्हता। 14 गावच्या शेतीचा प्रश्न होता ना की मी नाही शिकलो, आपण ही पिढी कमी शिकली, पण इथून पुढचं जे मुलं शिकतील, पिढ्या चालतील, पिढ्यानपिढ्या एकदा जर पाणी आलं पिढ्यानपिढ्याची मुलं नोकरी लागतील, शिकतील, शेतकऱ्यांचीच मुलं मागे सध्या।